छोट्याशा कोपऱ्यामध्ये आहेत कारण तिथं दिली आहे कारण ती प्रतिमा. म्हणून आपल्या घरी अगर आपल्याला भगवंत निभवायचा आहे आणि आपल्याला आपल्या घरी साक्षात भगवंत पाहायचा आहे तर तुम्ही तत्वशब्द नियमानं राहा, तत्वशब्द नियमानं वागा, अनेकासोबत वागा, सेवकांसोबत वागा, घरात बाहेर कुठेही राग आणू नका, भांडणं करू नका. त्या रागात राग आला तर तिथं शांत होऊन जा आणि आपल्या मार्गाच्या रूपरेषेप्रमाणे झाला. जास्त वेळ घेणार नाही कारण की प्रस्तावनामध्ये मी तुम्हाला मार्गदर्शनाच्या याच्यात सांगत आहो. बाबांनी पण खूप कष्ट केले त्या मार्गासाठी. घरच्या परिवारावर भूत बाधा असल्यानं बाबांनी बी खूप कष्ट केले, आपले दुःख दूर केले आणि गोरगरिबांमध्ये ही या विधीची माहिती प्रचार प्रसार करून स्वतः प्रचार प्रसार करून गेले. त्यांच्यासोबत आई, आपल्या वाराणसी आई खांद्याला खांदा लावून त्यांना साथ देत होती आणि आईचा साथ असल्यामुळे बाबा पण हे प्रचार प्रसार माध्यमातून त्यांनी हा एवढा मोठा मार्ग उभा केला आणि ह्या मार्गात जो बी दुःखी कष्टी सेवा केला तो सुखीच झाला, तो कधीच हे नाही झाला, निराश झाला नाही आणि त्यांनी त्या मार्गामध्ये येऊन त्याने चांगलंच घडवलं आहे. शेवकांना माझी हेच विनंती आहे का तुम्ही तत्वशब्द नियमानं वागा आणि ह्या मार्गाचं आपण त्यागी झालो तरी 0% शिकलेलो, अजून काही शिकलो नाही आहे या मार्गामध्ये, तर काहीतरी 1% शिकण्यासाठी 1% माणूस बनण्यासाठी तुम्ही तत्वशब्द नियमाचं पालन करा आणि या मार्गाच्या रूपरेषेप्रमाणे चला. एवढंच माझं सांगणं आहे. एवढे बोलून मी आपले 2 शब्द पूर्ण करतो. सर्वांना माझा नमस्कार.